छाया गणेश पांचाळ्यांचा मृत्यू झालेला आहे। ही दुर्दैवी घटना आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या गोष्टी वारंवार होतात। आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा करतो, जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे कुठेही थांबत नाही। 13 एप्रिलला छाया पांचाळ्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं डिलिव्हरीसाठी। त्यांच्या डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली, सगळे आनंदी होते। आनंदाचं वातावरण असताना ज्यावेळेस ब्लडिंग व्हायला लागली, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की ब्लडिंग खूप व्हायला लागली, तुम्ही लक्ष द्या डॉक्टरांना, परंतु त्यांनी लक्ष न दिलं, हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ज्यावेळेस त्यांच्या अंगातलं पूर्ण ब्लडिंग गेल्याच्या नंतर त्या छायाने हातापायाचे मुठी वळवल्या, तर त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस जीव सोडला त्यावेळेस लक्ष दिलं की म्हणजे पळापळी केली की ब्लड बॅग आणा, हे आणा, ते आणा। मग ह्या गोष्टी जर वेळेमध्ये त्यांनी लक्ष दिलेलं असतं, डॉक्टर, कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या। आणि ह्यांनी नर्स वगैरे जे होते त्यांनी नातेवाईकांना सांगत होते की असं असं घडायला लागलं, तर त्यांनी लक्ष नाही दिलं। मग ह्याच्यावर ह्यांनी हलगर्जीपणा केला म्हणून त्या छाया पांचाळ्यांचा मृत्यू झाला आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नर्स यांनी जे हलगर्जीपणा केला त्यांच्यावर ही प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे। आणि त्याच्यानंतर आम्ही 4 महिन्यापासून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो, परंतु ह्याच्यावर सिव्हिल सर्जन जे आहेत डॉक्टर संजय राऊत यांचं उडवाउडीचे उत्तरं देतात। त्याच्यामध्ये समिती नेमली, त्या समितीने काय कारवाई केली हे आम्हाला माहिती नाही आणि त्यांनी नातेवाईकांनासुद्धा कळवणं गरजेचं समजत नाही। आणि आता ही जी गोष्ट घडली यांच्यावर प्रशासकीय कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि कर्मचारी यांच्यावर झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि शासनाने यांना परिवाराला आर्थिक मदत 25 लाख रुपये देण्यात यावी आणि प्रशासनाने त्यांची कुटुंबाची जबाबदारी घ्यावी अशी आमची मागणी आहे। या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाचा आणि सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आणि निम्मे अर्धे अतिक्रमण हटाव मोहीम त्यांची राबवून झाल्याच्या नंतर ते 2011 पूर्वीचे जे अतिक्रमण आहेत ते कायम करा म्हणून आदेश काढतात। मग तुम्ही हे उद्ध्वस्त करून ठेवलेले लोक हे जाणार कुठे? आता हा गेवराई ब्रुकवंटचा जो प्रश्न आहे, हे सगळे या गेवराई गावामध्ये रोडला हे सगळे अनुसूचित जातीचे, महारामांगाच्या लोकांचे घर आहेत, दलितांचे घर आहेत, हे बंजारा समाजाचे, भटके विमुक्तांचे घर आहेत। हे लोक यांना पिढ्याने पिढ्या यांना काही संपत्ती होती काय? जे माझा जो दलित समाज आहे, माझा जो एसटीचा समाज आहे, हा गाव कुसा बाहेरचा समाज, हा स्वातंत्र्याच्या नंतर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू झाल्याच्या नंतर गावात आला। मग गावात आल्याच्या नंतर काही यांच्या बापदादाच्या काय बागायचं होता काय? नाही। तर मग हे बसले कुठं? तर सरकारी जमिनीवर बसले। मग जर हे सरकारी जमिनीवर बसले, या समाज व्यवस्थेने आमच्या हजारो पिढ्या बर्बाद केलं आणि या देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि हे महसूल मंत्री आणि हा जी श्रीकांत आणि हा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे पण आम्हाला बर्बाद करतात, आम्हाला उद्ध्वस्त करतात। आमची व्यवस्था करणार कोण? ज्या पंजाबच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तुम्ही सांगितला 2011चा, त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की अनुसूचित जाती, भटके विमुक्त, जर भूमिहीन, मजूर आणि एसटीच्या लोकांचं जर अतिक्रमण असेल तर त्यांचं कायम करायला हरकत नाही। मग तुम्ही अगोदर कायम करायचं होतं, त्यांची व्यवस्था करायची होती, त्यांना मोबदला द्यायचा होता, नंतर तुमचा विकास राबवायचा होता। आम्हाला हजारो पिढ्या आमच्या बर्बाद केल्या या इथल्या व्यवस्थेने, इथल्या मनुवादी जातीवादी व्यवस्थेने आम्हाला बर्बाद केलं। आणि आता हे माझे जे लोक, गोरगरीब माझा समाज आहे, हा जाणार कुठं? या दिलीप स्वामीच्या घरात जाऊन राहणार आहे का? या जी श्रीकांतच्या घरात जाऊन राहणार आहे का? ते देवेंद्र फडणवीसच्या घरात जाऊन राहणार आहे? यांची आधी व्यवस्था करा आणि नंतर तुमचे बुलडोझर आणा। आता 2011च्या अगोदर ते तुम्ही नियमानुकूल करणार आहात, ते सगळे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करा। आणि गेवराईचा जो रस्ता हा बाहेरून जाणार होता, राजपत्रानुसार तो बाहेरून न्या, त्या गावामध्ये अजिबात रस्ता आणू नका। बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही शिकवलेली, आम्ही लोकशाही पद्धतीने आज निवेदन देऊन माननीय कमिशनर साहेबाला ही भूमिका सांगणार आहोत। आम्ही जिल्हाधिकारी दिलीप स्वामींना सुद्धा ही भूमिका सांगणार आहोत आणि त्यांनी तात्काळ आमच्या भूमिकेवरती निर्णय घ्यावा। जर त्यांनी निर्णय घेतला नाही आणि त्यांनी जर जातीवादी पद्धतीने आम्हाला बर्बाद करायचं ठरवलं तर तिथून पुढे आमची भूमिका ही वेगळी राहील, ही त्यांनी समजून घ्यावी। डॉक्टर दीपक नामदेव खिल्लारे। माझं नाव निखिल रमेश कांबळे। सध्या जे ट्रेनचा प्रॉब्लेम आहे, बरीचशी वाढती गर्दी आहे आणि गर्दीमध्ये आत्ताच एक जण पडता वाचलेला आहे। तो पडताना वाचला ते आम्ही स्वतः बघितलं। म्हणजे जीवापेक्षा माणूस प्रवास मोठा समजते आणि
प्रवास म्हणजे जीवावरती बेतून प्रवास करतो आहे फास्ट गाडीने, आणि ही फास्ट गाडीची गर्दी म्हणजे थांबवायची असेल तर ट्रेनचं वेळापत्रक योग्य लागलं पाहिजे आणि ट्रेनची संख्या ही सकाळच्या दरम्यानमध्ये जास्त असली पाहिजे. आता आम्ही दररोज बघत आहे अशीच गर्दी दररोज आहे. ह्याच्यावरती काही ना काहीतरी गव्हर्नमेंटने विचार करून थोडासा म्हणजे प्रवाशांसाठी थोडासा फायदेशीर विचार करणं गरजेचं आहे. आज सकाळी पण उशिराने, किती वेळ उशिराने आहे ट्रेन, काय नेमकं? तरी एक 15-20 मिनटापेक्षा जास्त मला गॅप दिसत आहे ट्रेनमध्ये. तुम्ही पण आता बघितलं, तुम्ही ह्याच्या आधीचं स्टेटमेंट दिलेलं आहे, भरपूर गॅप ट्रेनमध्ये मला दिसत आहे. आणि आत्ता तुम्हीसुद्धा बघितलं की एक व्यक्ती खरंच चालत्या ट्रेनमधून उतरलेला आहे आणि तो पडता पडता वाचलेला आहे. काय नाव तुझं? माझं नाव निखिल रमेश कांबळे. मागल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी रब्बीच्या हंगामामध्ये दुप्पट उत्पादन शेतकऱ्याकडून झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी ह्यावेळेस मार्केटमध्ये धान न विकता सरळ धान हा शासकीय आधारभूत केंद्रामध्ये आणलेला आहे. उद्दिष्ट जे होता त्यापेक्षा दुप्पट उद्दिष्टाची आवश्यकता आम्हाला आहे. जवळजवळ 21 लाख क्विंटल धान खरेदी झालेलं आहे. आणखी 10 लाख क्विंटलची आवश्यकता आहे. त्याबद्दल आम्ही सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला उद्दिष्ट वाढवण्याकरिता मागणी केलेली आहे आणि मी आज मुंबईला जाताना जाऊन तिथंसुद्धा उद्दिष्ट वाढवून देण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. माझे नाव माऊली सुभाष संकाने. मी सकाळी 7 वाजल्यापासून आमच्या गावाहून साजनीहून निघालो आहे. आता जवळजवळ या रॅलीत 1 लाखाहून अधिक माणसं आहेत आणि आमचा हप्ते आम्हाला परत मिळालाच पाहिजे. पैशासाठी तुम्ही सगळं काय विकत घेऊ शकत नाही. लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळात हे अंबानीला आता कळायला पाहिजे. आमच्याकडे पाणीच येत नाही. उन्हाळा असो पावसाळा असो पाणी कधी बारीक राहतं तर कधी येतच नाही. रस्त्याची अशी चाळण झाली की अजिबात चालायला सुद्धा जागा नाही. गाड्या स्लिप होतात. म्हणजे रस्त्याची पुरं खड्डे झालेले आहेत. पाण्याचं म्हणजे पाणी आम्हाला मिळत आहे. गढूळ पाणी राहतं तर कधी येतच नाही पाणी. 8-8 दिवस पाणी येत नाही. पाण्याचा हाच प्रॉब्लेम आहे सातपूर एरियात. सातपूरमध्ये ते जी माझ्या मालकीनीच्या बाऱ्यात जी ह्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे ना, त्यांना ही कारवाई व्हायलाच पाहिजे, हे असे आमची भावना आहे. दिलेलं आहे ना, दिलं निवेदन दिलेलं आहे. काय प्रकार झाला तिथं आम्ही सिव्हिलमध्ये ज्यावेळेस मालकीनीचं ब्लड जास्त जाताना आम्ही त्यांना सांगितलं तर त्यावेळेस आम्हाला नर्स डॉक्टर यांनी आम्हाला जरा आरोतुऱ्याची भाषा केलेली आमच्या सासूबाईंना. तर त्यांनी आरोतुऱ्याची भाषा करून जे काय आम्ही बोलत होतो त्यांनी आमच्याकडं काही लक्ष नाही दिलं नव्हतं. आणि जे आम्हाला बाळाला कुठं लाव इकडं काय ही आणा ती आणा म्हणून लावलं, त्यांनी पाठवलं. त्यावेळेस तिला ऑक्सिजन लावला. ऑक्सिजन लावल्याच्या पुढं त्यांनी कसलीही त्यांनी तिची दखल घेतलेली नाही. त्यावेळेस तिचा मृत्यू झाला. आता असे वळवून गेले, तिचे अख्खं ब्लड गेल्याच्या नंतर. मागणी काय आमच्या बाऱ्यात जी असा हलगर्जीपणा करणाऱ्या कारवाई ही व्हायच पाहिजे. आमचं एवढीच अपेक्षा आहे. गणेश बापूराव पंचाळ.